SRA योजना क्लस्टर मुक्त करण्यासाठी लवकरच निर्णय. ठाण्यातील योजनांची आमदार केळकर यांनी मांडली व्यथा. गोरेगावमध्ये झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी SRA योजनांमधील बांधकाम दर्जा, सुरक्षा यंत्रणा आदी बाबींवर बोट ठेवत ठोस धोरण तयार करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी ठाण्यातील रखडलेल्या SRA प्रकल्पांना क्लस्टर मुक्त करण्याचीही मागणी केली. याबाबत महिन्याभरात बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली. आज आमदार संजय केळकर यांनी पुन्हा एकदा SRA प्रकल्प, त्यातील त्रुटी आणि विकासकांची अरेरावी आणि त्यामुळे रहिवाशांचे होणारे हाल याबाबत अधिवेशनात चर्चा घडवून आणली. एकीकडे या योजनांमधील बांधकाम दर्जा आणि सुरक्षा यंत्रणा यांची बोंब असताना दुसरीकडे रहिवाशांना अनेक वर्ष हक्काची घरे मिळत नाहीत. मात्र तरीही संबंधित विकासकांना SRA अधिकारी पाठीशी का घालतात, असा प्रश्न श्री केळकर यांनी उपस्थित केला. 9 जण मृत्युमुखी पडले. हे खरं म्हणजे SRA ही गरीब कल्याण योजना आहे आणि याच्यामध्ये अध्यक्ष महोदय, SRAचे जे प्रकल्प आहेत आणि त्याचे जे विकासक आहेत, ते विकासक आणि SRA अधिकारी विकासकांना का पाठीशी घालत असतात हे कळत नाही. खरं म्हणजे ज्यांना त्या ठिकाणी घरं लवकर मिळाले पाहिजे, आधीच एक तर डिले होत असतो, 2-2, 4-4, 5-5, 10-10 वर्ष घरं मिळाली नसतात आणि तरी देखील त्यांच्यावर ज्याला म्हणतात इतकं त्यांना पाठीशी घातलं जातं. तर त्याच्या संबंधी काही आपण निर्णय करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय. आणि दुसरं, त्याचा दर्जा आणि सुरक्षा हा विषय जो आहे, हा देखील तुम्ही जे काही म्हणालात की धोरण आम्ही आता नवीन बनवणार आहोत, ते धोरणामध्ये त्याचा तातडीने विषय तो घेण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय. माझा पहिला प्रश्न आहे की हे धोरण किती दिवसामध्ये आपण जाहीर करणार आहात. आणि दुसरा अध्यक्ष महोदय विषय आहे की आमच्या शहरामध्ये, ठाणे शहरामध्ये जवळजवळ 14 पेक्षा जास्त SRAचे जे प्रकल्प आहेत, ज्याची प्रक्रिया पण सुरू झाली, परंतु ते क्लस्टरच्या जोखडामध्ये अडकलेले, त्यांना 44 आराखड्यामध्ये घेतलेले असल्यामुळे हे जे SRAचे प्रकल्प आहेत ते पुढे नेऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे हे जे झोपडपट्टीवासी आहेत हे सगळेजण अनिर्णित अवस्थेत आहेत की आम्हाला कधी मिळणार, क्लस्टर कधी होणार, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि म्हणून या संबंधामध्ये आपल्याला मी वेळोवेळी सांगितले की आपण या संबंधामध्ये बैठकी घ्यावी, पण या संबंधामध्ये क्लस्टरच्या मधनं हे SRA प्रकल्प वगळावेत अशा प्रकारचा आपण निर्णय घ्यावा, अशी देखील मी आपल्याला या प्रश्नाच्या निमित्ताने आपल्याला मी मागणी करतो. असे माझे 2 प्रश्न आहेत, याच्या संबंधी आपण मांडा. अध्यक्ष महोदय, सन्माननीय केळकर साहेबांनी जो विषय मांडला आहे, ठाण्याच्या क्लस्टर आणि तिकडच्या SRAच्या प्रोजेक्टसाठी पुढच्या 1 महिन्याच्या आत तिकडे बैठक लावून जो काय त्याचा निर्णय असेल तो आम्ही मार्गी लावण्याचा. आणि अगोदरच मी जो तुम्ही फायर फायटिंग आणि याच्याबद्दल जे म्हटले, तो ऑलरेडी मी त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे की आपण आता नवीन ॲज पर म्हणजे 215 सर्क्युलर नंबर, त्या हिशोबाने सगळे रूल्स त्याच्यात लावतोय आणि यापुढे सगळ्या SRAच्या बिल्डिंगला ते मॅन्डेटरी करतोय आपण. नाही, बैठक लावून त्या बैठकीमध्ये निर्णय घेऊ ना. तो जो क्लस्टरचा, नॉन क्लस्टरचा जो तुम्ही विषय म्हणताय ठाण्याचा, तो बैठक लावून तिकडे त्या बैठकीमध्ये निर्णय घेऊ.